मग राईचा कोर्स केला आणि मला नोकरी मिळाली. त्यामुळे इकडे यायचं आहे. आणि माझे जे क्लासमेट होते सगळे चिकोडीला गेले, आर्मी कॉलेजला, पीके कॉलेजला वगैरे. आणि आपली एक सवय असते बघा, एक मुलगी मैत्रीण ज्या कॉलेजला जाते, मित्र ज्या कॉलेजला जातो तिथं सगळेजण जात असतात. फार अवघड असतं तुम्हाला ॲडमिशन तिकडे घ्यायला सांगायचं, म्हणजे कठीण असं करावं. माझे मित्र सगळे तिकडे गेले होते, त्यामुळे मी चिकोडीला इथं आलो. इथं आलो ते फक्त मी इन्स्पेक्शनला झालो पुन्हा, त्यावेळेला युनिव्हर्सिटीमध्ये होतो, त्यावेळेला मी आलो पाहिजे. हा चांगलं पाहिजे. तुम्ही अभिमानानं सांगायला पाहिजे, अशा पद्धतीचं हे पाहिजे. लक्षामध्ये घ्या, म्हणजे गर्व असे कहो वगैरे आपण जे म्हणतो की आपण शिवानंद कॉलेजचे विद्यार्थी आहोत, हे अत्यंत आनंदानं आदरानं असं सांगावं, असं हे महाविद्यालय. आज आमचे व्हाईस चान्सलर गुरुगुरू त्याला सरांची माझी भेट झाली आणि मला म्हणलं उद्या काय करताय, आवड कॉलेजला जातो. अरे बाबा फार चांगलं कॉलेज आहे, माझ्या शुभेच्छा त्या कॉलेजच्या प्रिन्सिपॉलला तळवाळामध्ये असं ते म्हणाले. तुमच्या कॉलेजबद्दल युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर सुद्धा अत्यंत गौरवाचे उद्गार करण्यात लक्षात. कॉलेजचं जीवन आता खरं तर ही जी वेळ आहे ना, ही काय भाषण ऐकायची वेळ आहे काय, आणि काय भाषण करायची तर वेळ आहे काय नाही. पण तरी तुम्ही इतके तरतरीत असल्यामुळं माझी सुद्धा झोप गेली लक्षामध्ये. मला माझ्या मित्र जोशी साहेबांनी विचारलं, काय दुपारी झोपाय वगैरे नाही, सकाळी 7:30 वाजता की रात्री 9ला झोपतो म्हणजे त्यानंतर मध्ये कधी झोपतो. पण हे असं ही एक वेळ असते की काय वेळ सांगू देत नाही, होतं ना आपल्याला काय वेळ काही सांगता येत नाही. पण या वेळेस जर इतके तुम्ही ताजे आहात, सगळं ते आपल्या मनावरच असं लक्षामध्ये घ्या. आळसपणा, ताजेपणा, आपल्यातली चेतना, आपल्यातलं चैतन्य, त्या सगळ्या गोष्टी आपल्या मनावरती असतात. तुम्ही जर असं मनामध्ये आता आणलं की मस्त भुरभुर पाऊस पडतो आहे, छान थंडी वाजते आहे, तुम्हाला तसंच वाजायला सुरू होतं. आपल्या मनावरती ते सगळं अवलंबून असतं. काय होतं, कसं असतं, मनाचं एक ताकद सांगतो तुम्हाला, मनाची कशी ताकद असते. एका कायद्यावरती शास्त्रज्ञ हे करणार प्रयोग, तर ज्याला फाशीची शिक्षा झाली होती त्याच्याकडे ते गेले, ते शास्त्रज्ञ दोघेजण, आणि ते म्हटले की ह्यांना आता तुम्ही फासावर लटकवणारच आहे, आमच्या प्रयोगासाठी त्यातला एखादा आम्ही त्याला मारतोच, पण वेगळ्या पद्धतीनं मारतो. मग त्यातल्या एकाला ज्या दिवशी फाशी द्यायची होतं त्या दिवशी आणल्या यांच्यासमोर एक मोठा किंग कोब्रा साप होता, 18-19 फूट लांबीचा. तो त्याने आणला होता, तो त्याला दाखवला होता. घाबरत काही मनात तर आहेच, फाशी झाल्या पाणी घाबरला. त्याने सांगितले की आता तुझे डोळे बंद करतो आणि हा साप तुला चालला तू बसशील. त्याचे डोळे वेळे सगळे बांधले आणि त्याच्या पायाच्या अंगठ्याला 2 टाचण्या टोचल्या. सतरा वाटलं किंग कोब्रानं आपल्याला धरलं, दंश केला, त्याचा जीव गेला. नुसता टाचण्या केल्या टोचल्यावर. आश्चर्य म्हणजे या लक्षामध्ये घ्या, त्या कैद्याला वाटलं की मला किंग कोब्रानं दंश केला, सावा त्या घेतला मला आणि ती विष माझ्या अंगात द्यावं लागलं. पोस्ट मार्टिंग केलं, त्यावेळेला त्याच्या अंगामध्ये किंग कोब्राचं विष सापडलं. लक्षात चावलाच नव्हता त्याला काय, त्याच्याचं अनेक वेळा घडत जात असतात. हे म्हणून तुम्ही जे चैतन्यानं भरलेलं आहे फार आनंदाची गोष्ट आहे. पुन्हा इथं बहुसंख्य बहिणी आहेत, भाऊ मात्र अल्पसंख्य दिसतात. पण एवढे तरी आले ते फार महत्वाच्या लक्षामध्ये आहे. आता सध्या कॉलेज विद्यापीठ चालले ते फक्त लाडक्या बहिणीवर चालले. तुम्ही सुद्धा माझ्या लाडक्या बहिणी, पण 1500 रुपये मागायला तुम्ही मला माझ्या बस होत नाही. कॉलेजचं जीवन फार चांगलं असतं, लक्षामध्ये घ्या. सगळ्या गोष्टी मिळतील, आपण म्हणतो सगळ्या मिळतील, पण आईचं प्रेम तेवढं मिळत नाही म्हणतो. आईपेक्षा जास्त प्रेम करणारी एखादी स्त्री तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकते. न मिळणारी एकच गोष्ट म्हणजे गेलेली वेळ. तुमचं कॉलेजचं हे वेळ ही निघून गेली ना समजावं, ही तारुण्याची वेळ असते तुमच्याकडे. तो जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणायचा सगळ्यात बेस्ट आयुष्यातला काळ कुठला असतो, तो तारुण्याचा असतो. दुर्दैवानं तो तरुणपणातच असतो, तरुणांच्याकडेच असतो, इतर वेळा तो घेता येतो. त्याच वेळेला ही जी पद्धत बघतो आपण त्याला ते कॉलेजला गोल्डन लाईन म्हणत आलेलं. गोल्डन म्हणजे नुसता खाणीतनं काढलेलं सोनं जे असतं तसं नव्हे, त्याच्यात अनेक विकस पडलेलं असतं. त्याला आगीत टाकावं लागतं, त्याला जाळून काढावं लागतं, पाऊन सुलातून निघतं, मग ते सोनं म्हणून चमकायला लागतं. तसा याचा अभ्यास तुमच्याकडे कष्ट घ्यायची तयारी करा. 2-3 वर्ष तुम्ही कष्ट घेतले, आयुष्य तुम्ही सुखात पडू शकता.
हे 2-3 वर्ष उगाच गोल्डन लाईफ म्हणून काहीतरी धंदा करून वाया घालवले, आयुष्यात कष्ट करावं लागतं. हे असं रेसिप्रोकल गणित आहे लक्षात ठेवायचं. आता अशोक सर सांगत होते की कविता तुम्ही काय फार चांगल्या लिहिल्या, उत्कृष्ट कविता लिहिल्या. कविता तुम्ही नाही लिहायच्या तर काय आम्ही लिहायच्या, हे होयच तुमचं. आणि सगळ्या मेजॉरिटी कविता ह्या प्रेमावरच्या असतात. एका मुलीनं मुलाला विचारलं, तू प्रेम माझ्यावर करतोस, तू माझ्याशीच लग्न करणार ना? तुम्हाला लग्न करीन तर तुझ्याशीच, नाही तर दुसरीशी. असले तर भेटते. आणि हे फार सुंदर आणि रमणीय असं वातावरण झालं असतं. कवितेचा हा काळ असतो. माझं गाव मांजरीजवळ असल्यामुळे सांगली जाईल मला माझ्याकडे कविता तपासायला लागला. आता मी मुळात कवी नाही आहे, पण तू त्याला कोणी सांगितलं नसतो खाली तो काय होते म्हणून. त्याने लिहिलं होतं, तुझे तेजस्वी डोळे जणू कणकेचे गोळे म्हणून. चपातीचे कणिक ते काय तेजस्वी दिसते काय? मी त्याला विचारला, अरे हे कणकेचे डोळे जर असले तर ती जी हॉरर शो मला भूतासाठी दिसायला तो मला काय आता मी त्याच्यावर शाळा होतो. मी म्हणालो, तुझे तेजस्वी डोळे जणू रॉकेलची गोळे असतील. तो म्हणा त्यानं काय बोललं, अरे रॉकेलची गोळी पेटल्यावर समजतील ना, पत्रकार मित्र सगळे आहेत बंधू आहेत, त्याला हा मुद्दा मी अजून सांगतो. ही कविता पुढच्या रविवारी एका चांगल्या वृत्तपत्राच्या रविवारच्या पूर्णित छापून किती विचित्र आहे मला लक्षामध्ये घ्या. ह्या काही कविता असतात काय. जन्माला नवीन गेल्यानंतर एका प्राध्यापिकेनं मला फोन केला. मी फार अगदी गरीब आहे असं लोकांचा तो गैरसमजच आहे. तसं त्या मॅडमचं मत, ह्याला कधी मी उठवा आणि काही सांगा हे ऐकतात. ते कवित्री होत्या त्या प्राध्यापिकाला. त्यांचं नाव मी सांगितलं पण अजून जिवंत आहे. आणि रात्री 2 वाजता आणि लँडफोन होतं त्यावेळेला, आणि रात्री 2 ला फोन म्हणजे नक्की कोणतं गेले. मी विचारलं, हॅलो तुम्ही सर जागे आहात ना? नाही तुमच्या रिपोर्ट झालं काय झालं मॅडम? सगळं ठीक आहे ना? नाही सगळं ठीक आहे. मी आत्ता एक ताजी कविता लिहिली आणि ती तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. तर रात्रीची 2ची वेळ ठीक आहे, कविता ऐकायची वेळ आहे. आणि मग शेवटी मी म्हणतो ठीक आहे, आता जागा झालंच म्हणा, आता काय म्हणायचं. तरी कविता सांगितली होती, मी माझ्या आतड्याच्या शिडीवरून टोल टोल गेले, टुंग टुंग टेंग टेंग असं नाही काय. आतड्या ह्याच्याच शिडी त्याची, त्याच्यावर होतं आणि हेच दारू कविता लिहिली. एवढं म्हणून आणि काय म्हणाले, सर कशी काय कविता वाटली? सर मॅडम सुंदर कविता होती. शेवटच्या होतं मला फार आवडतं. त्या कुठल्यामध्ये ते टुंग टुंग टेंग टेंग जे आहे फार आवडलं मला. ते कसं काय म्हटलं, अक्का 2 वाजता रात्रीची बेबी टेंग माझे काय त्यांचे विषय अशोक साहेब तुम्हाला सांगितलं त्याची शक्यता आहे. हे वातावरण असं असतं कवी लोकांचं बघा. म्हणजे एक कविता ही जगण्याची गोष्ट असते. आता सगळेच कवी असे असतात अशातला भाग. एका गावामध्ये कवी होता आणि त्याने कविता दीर्घ कविता 150 पानांची, आणि कवितेचं नाव मी अजून जिवंत का आहे. त्या गावाला हा प्रश्न पडला होता, अजून जिवंत काय आता 150 पानाची ती पाठवून दिली पुण्याला पोस्टाला. आणि ही कविता माझी छाप पुस्तक काढत आहे. एकाच कवितेचं पुस्तक 150 पान. त्या संपादकाला ते म्हणतात काय ते महत्वाचं आहे, एवढं दिलं कार्य सगळं ते. आणि तो वाचायला हळूहळू डोक्यात जरा कळ आली. आणि काय कोणावरची कोणतं बारीक हापडा मारतो असं त्यानं पटदिवशी भेटलं तर आणि वाचलं धन महाराजांना व्हायचं म्हणतात. आणि त्यानं त्या कवीला पत्र लिहिली, तू अजून जिवंत का आहेस. ही कविता पोस्टानं पाठवलीस म्हणून स्वतः घेऊन आला असताच रडत जाऊ. असे काही गोष्टी आपण ह्या बोलतो. आज आपण करायचं तर जमले मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यासाठी. 27 फेब्रुवारी ही उस्मानाबादची जन्मतारीख आणि 26 फेब्रुवारी ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिन. या दिवसाने आपला देह त्याग केला. अन्न पाणी वर्ज करून काही माणसं आपला देह त्याग करत असतात.
सावरकरांचं नाव मी काय घेतो 26 आणि 27 तारखेला म्हणून नव्हे तर आज मराठीमधले 50% शब्द स्वातंत्र्य सावरकरांनी दिले लक्षामध्ये. आणि त्यामुळं सावरकरांचा एक शिष्य होता तो मेयर झाला पुण्याचा. त्याला सांगितलं की तात्या तुम्ही घ्यायला पाहिजे तुमच्या असतील तर पोलिस वगैरे करायचं उद्घाटन आणि मग मी आतमध्ये जात होता म्हणून. तर ते म्हणाले तुझं बोर्ड काय लिहिलं आहे तर मला माझं नाव होतं खाली मेयर म्हणून लिहिलं मी येत नाही म्हणाले इंग्लिश शब्द आहे तुला. तो म्हणा तात्या मेयरला मराठीमध्ये शब्दच नाही आहे एक मिनिट थांब लगेच त्याने सांगितलं महापौर हा शब्द मी देतो तुला तो लिहितो. महापौर उपमहापौर त्यावेळेपासून हे शब्द लक्षात घ्या. असे चित्र मंदिर किती 50% शब्द सावरकरांनी दिलेले आहेत त्यामुळे त्यांची सुद्धा या दिवशी आठवण करणं आपल्या गरजेचं असतं. सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. 2 जन्मठेपा एक जन्मठेप 50 वर्षाची 25 वर्षाची आणि 2 म्हणजे 50 वर्षाची. सावरकरांनी विनंती केली इंग्रज सरकारला की दोन्ही जन्मठेपा मी एकाच वेळा बघतो मला ती परवानगी द्या. ते म्हणजे नाही म्हणले पहिली 25 वर्ष झाल्यानंतर पुढची 25 वर्ष तुम्ही ती भोगायची. 50 वर्ष सावरकरांचं वय होतं 25 म्हणजे इकडे गेले की 75व्या वर्षी परत येणार. खरी गंमत ही होती की तिथं 11 वर्षाच्या 10 वर्षाच्या पुढं अंदमानमध्ये कोण जगतच नव्हतं म्हणजे मेल्यातच नव्हतं 25 म्हटलंच होते मानणार त्याच्यामध्ये. आणि त्यावेळेला त्यांची बायको त्या घटायला डोंगरी शब्द. आता ह्यांचं वय 25 त्या मुलीचं वय तेवढं असतं त्यावेळेला लहान वयात त्यांना व्हायचं. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं त्या सावरकरांनी तिच्या वेळात पाणी होतं तर आता नवरा गेला की 50 वर्षानंतर भेटणार भेटतो की त्याची गॅरंटी नाही. आणि मग ते सावरकर म्हणजे डोळ्यातलं पाणी पुस म्हणते सावरकरांची बायको आहे. संसाराचा भव्यत्व अर्थ मी तुला सांगतो भव्यत्व संसाराचा लग्न करून मुलाबाळाची बिल वाढवणं ह्याला जर संसार म्हणत असेल तर असला संसार कावड्याने चिमण्या सुद्धा करतात. तुझा आणि माझा संसार तसा नाही. इतर लोकांच्या घरातून सोन्याचा धूर निघावा म्हणून आपली चूल गोळकी फोडून टाकणार ह्याचं नाव संसार. तो संसार तू आणि मी केलेला आहे. त्यामुळं आपला संसार उभं झाला तू इथं असणार मी तिकडे शिक्षा भोगत असतात. आपल्या पोरांचे वापर ती साधाराची मुलं संस्थानिकाची मुलगी होती ती प्रचंड श्रीमंतीत वाढलेली. सावरकर गेलीपर्यंत धुनी भांडी करून ती जगली लक्षात या बापाकडे नाही गेली ती. काय हे पतीवरचं प्रेम आणि हा काय प्रकारचा सारा. आणि गमतवा सावरकर निघाले हनुमानला हजारो लोक त्यांना बघायला बसले जमले होते की ते सावरकर सरळ सावरकर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. सावरकर मनातल्या मनात म्हणतात त्यामुळे हातापायात पोराच्या बेड्या येतात सगळ्या त्यांच्या मनामनाच्या बेड्या मन म्हणजे 40 दिवस एक मन असं लक्षामध्ये घ्यायचं असल्या बेड्या पोराच्या. सावरकर म्हणाले मनातल्या मनात की एवढे सगळे जमलेत लोक इथं रडायला लागले पण यापैकी एकटा जर कोण माझ्या जवळ आला असता आणि म्हणाला असता तात्या तुम्ही निशंक मनानं ती शिक्षा बघायला तुमचं काम आम्ही मागं बंद करून देत नाही ते अधिक ताकदीनं आम्ही करू असं जर तुम्ही म्हणाला असता तर माझ्या पायातील पोलादाची फुलं झाली असत म्हणतात लक्षामध्ये. मराठी भाषा कशी येतात पोलादाची फुलं अश्रूची फुले करणारे फार जर आपण बघतो पण हा माणूस अशा पद्धतीचा होता साराचा. मग त्यांचंही स्मरण आज करणं गरजेचं. आणि हे आपले कुसुमाग्रज फार मस्त व्यक्तिमत्व त्यांना मूल बाळ झालं नाही सगळ्या जगात त्यांनी आपलं वय. मी त्यांच्या घरी गेलो होतो नाशिकला पण ते नव्हते त्यावेळेला ते काल वर्ष झालेले होते पण ते जिथे ज्या खुर्चीवर बसायचे ती खुर्ची मी बघितली मला उत्तर कामालाच नाही होतं भेटत. आणि नंतर मग त्यांचे पाय म्हणजे इतकं पाय असायचे होते त्यांचे आणि मग मी तिथं दडवत जातात त्याच्या पायावरती. पण नाशिकला उत्तरानंतर जाणवलं या माणसावरती इतकं लोक प्रेम करायचे सावरकरांच्या उस्मानांच्यावरती. आणि हेही फार चमत्कारिक होत नाही. दुपारी 3 वाजता म्हणजे आपण जे बसलो होतात या वेळेला हातात बॅटरी घेऊन फिरायला जायचे. आता 3 वाजता बॅटरी कशाला पाहिजे असेल मग लोक म्हणायचे तात्या त्याला मी तात्याचं म्हणायचं लक्षात की तात्या बॅटरी घेऊन कशाला चालत तुम्ही तेवढं ऊन आहे गरम सूर्य आहे. ते म्हणले जाताना तेवढाच मी तुला सांगले परत किती वाजता येतो तुला माहिती आहे 11-12 वाजता रात्रीचे मला परत त्याला त्याला बॅटरी नको हो पाहिजे त्या असं त्याची सर्कस आणि नाशिकला सर्कस येणार म्हणून कळल्यापासून ज्या ग्राउंडवर सर्कसचा तंबू उभा राहतात तिथं ते रोज झाला तंबू कसा उभा करतात हत्ती कसा उतरतो वाघ कसा वाघाचे पिंजरे कसे उतरतात. एक दिवस सर्कस बघायला कधी गेलं
आणि जेव्हा सगळं सगळी संपली महिन्याभरानंतर आणि सगळे ते पुन्हा भरायला सगळे गाडीमध्ये आणि रोज जायला असा कुठं रशीद पटीला विचारतो आणि वाघ कसा काय करतात, अमुक काय करतात, तो काय करतात, असा सगळा प्रकार आपण बघत जातो. हे लक्षामध्ये घ्या. त्यांचा एक मित्र होता उस्मानाबाद, बिलकुल वाचत नव्हता. वाचनाचा त्याचा हाड होय, पण प्रचंड दोस्ती दोघांची. आणि मग कोणतं समीक्षक यायचे विद्यार्थी PhD मराठी विद्यार्थी असं त्याला भेटायला यायचे, समीक्षक यायचे. ती चर्चा झाली की त्याला काय कळत नव्हतं त्या मित्रांना बसायचं. एक दिवसाने मोठी पिशवी आली आणि त्याला सांगितलं सगळी पुस्तक तुमची तात्यासाहेब लक्षात घाला, महिनाभरापासून वाचतो, तर मला फार अपराधासारखं वाटायला असं मला पुस्तक द्या. तात्यासाहेब ती पिशवीची घडी घातली, ते म्हणजे ठेव, हे बघ माझी पुस्तकं वाचायची नाही, मी तुला ते देणार नाही. तर तुझं माझं जे प्रेम आहे ना ते सगळं भंगून जाईल सांगा तर मी काय नाही तर नक्की करेल, मी काय वाचलेलं मी वाचायला म्हणजे अशी माणसं आपण बघत. साहित्य हे सकारात्मक शिकवत असतं. लक्षात आपलं जीवन हे व्यथा, वेदना, चिंता, कष्ट ह्यानं भरलं. मी जर तुमच्यामध्ये कुणाला विचारलं की टेन्शन फ्री असं कोण असेल तर त्यांना हात वर करावं. हात वर करू का नको ह्याचे मी टेन्शन कशामध्ये किती टेन्शन झालं आपल्याला कोण निर्धास्त आपण नाही साहेब काय असेल हे. पण साहित्याचं वाचन किती प्रसंग कसलेही होतं. आमच्या गावामध्ये मी एकदा आहोत मागं आणि PUCला आमच्या इथे करून एक साखर मला आमच्या आजोबा वगैरे म्हणाले हे पोरं नापास झाले म्हणाले, सगळीच पोरं होती तर त्यांच्याकडे फिरायला येतात आणि बघ त्याला विचार करा का नापास झाले, अभ्यास करायला सांग. ते वाचलं होतं, मी त्याला बोलवलं येत होते बरोबर. ताट मारणं एकटाच होता त्याच्यात, बाकी सगळ्यांच्या मनात खाली होतं. नुकता रिझल्ट काय करता मला वाटतं हे तर पास झालेलं आहे होतं त्याच्यात सगळ्यात यारे सगळे PUCला होता सगळं नापास झाला, सगळं नापास झालं. मग तो जो ताट मारण होता त्याला मी विचारलं तू रे नेहमी नापास झालो तुला काय लास्ट काय वाटत नाही, ताट मारण चालायचं नाही. तर तो म्हणाला नापास झालो तरी या सगळ्यामध्ये मलाच मार्क जास्ती आहे. असला मला त्याला किती मार्क शाबास किती नापास तर झालाच पडते. पण समाधान काय म्हणतो तो की ह्याच्यापेक्षा मला मार्क जास्त आहे, आता ह्या मार्क्स आहे ह्याच्यामध्ये जास्त आहे ऍडमिशन दिला होते. पण ही गंमत लक्षामध्ये घ्या, जरा एका दुसरं मार्क तुम्ही पडले, तुम्ही मुलीने अगोदर लक्षामध्ये यावं आमची पोरं बदल असतात नाही पास झालं काय नापास करा काय प्रॉब्लेम करा असतात. पण मुलींना 99% मार्क पाहिजे असतात. त्या 60च्या मुलींना 98 पडले हातपात. हा काय प्रकार हे पूर्वभाव कसा आहे झाला असं. एका कॉमर्सच्या मुलाला PUC सेकंड इयरला एक पेपरमध्ये नापास झाला. दोघे मित्र एका गायच्या खोलीमध्ये राहायचे. लेखला मित्र तो असं मी कादंबरी वाचवत पाठवला हा आला धुसफुस झाला नापास झाला. तर हे लावलं त्याला दोन्ही वगैरे मारली गाड्यात घेतली आणि आता खालचं टेबल काढून टाकणं फेकणार ते टिकवाय एवढ्यात त्या मित्रांना विचारलं त्याला थांब काय आत्महत्या करू कशासाठी एक पेपर नापास झाला. मग आत्महत्या केल्यावर काय दुसरा जन्म मिळतो. म्हणजे दुसरा जन्म मिळाल्यावर पहिलीपासून आणि PUC सगळे आता जर ते पेपर दे आणि पास होते डायरेक्ट म्हणा टाकून दे त्याला आपण पॉझिटिव्ह थिंकिंग होतं लक्षात. ही अशा पद्धतीची मुलं मला फार आवडतात. मी तुमचं फार वेळ घेतलं 7:30 थांबतो कारण ठिकाणी बसेस वगैरे असतात पाचच्या दरम्यान वगैरे त्यामुळं तुम्हाला वेळ असेल तर आपण एक 15 मिनिटं चर्चा वगैरे करू शकतो करायची असेल. एका मुलाला त्याच्या वडिलांना सांगितलं तसा रिझल्ट आणि रिझल्ट होऊ नये काय झालं. तो मुलगा यायला बघितला आणि आवडला. काय झालं रिझल्ट तुझा. तो म्हणला बाबा आमच्या गल्लीतील ढिगाण करून नापास झालेला ती होतं तर तुझं काय झालं त्या दुसऱ्या गल्लीतला असं ढिगाण केले आहे बापानं असली पोरांचं बापानं काय करणार. पण काही बाप काय कमी नसतात. एका बापानं आपल्या पोराला घेतलं गल्ली समोर आठवलं घरात आणि बडवायला चाललं ते पोरं एका डावलं 2 लोक रडावलं सगळेजण जमले नाही काम होतं सर काम होतोस
उद्या त्याचा रिझल्ट आहे. उद्या रिझल्ट आज का मागतोस? उद्या मी गावाला जाणार. गॅरंटी ते कशाला होतो? एक साई भक्त बरोबर साईबाबांची आता सगळी शेतला झाला होता दुसऱ्या दिवशी रिझल्ट होता. त्या पोरानं आपल्या मित्राला सांगितलं तेव्हा मी पास होतोच आणि आम्ही उद्या सकाळी काम करून जाणार. पण चुकून एक पेपर जर गेला तर एवढंच मग फोनवरती एकच जातो गेला नाही तर नाही जात. तर चुकून 2 लिहिले आत्मविश्वास किती बाबा. जर 2 लिहिले ओम साई एवढं त्याच्यामुळे काय झालं मला खात्री आहे माणसाला. आणि गाडी दुसऱ्या त्याची शिर्डीला निघाली. मित्राचा 10-10:30 फोन आला. काय झालं काय झालं? श्री सच्चिदानंद सद्गुरू इलेक्ट्रिक पास ना ही मराठी भाषा जगामध्ये 10वी आणि भारतामध्ये 3री सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. राज्यामध्ये आपण बघतो देशामध्ये आपल्या विविध राजभाषांनी राजगीत दिले. एकट्या बंगालीनं राष्ट्रगीत दिलं पण मराठीनं विश्वगीत दिलेलं आहे. ध्यानामध्ये घ्या कारण आता विश्वात्मके देवे येणे वाद्यज्ञ दोषाला ते विश्वगीत आहे. ते पांडुरंगाचं वगैरे नव्हे ते असं साहित्यिकांना एकमेकांना त्यांनी सगळं सांगितलं. भूतापस्कर जवळ मैत्री वाचन वगैरे सगळं ते हा सगळा भाग तो याच्यामध्ये जातो. चांगलं वाचावं चांगलं लिहावं लक्षामध्ये. याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. बहिणाबाई चौधरी नाव सगळ्यांनी ऐकलं असेल. या बाईला लिहिता येत नव्हतं वाचता येत नव्हतं. तिला काहीही वाचलं नव्हतं. 13व्या वर्षी लग्न झालं त्याचं. 23व्या वर्षी बहीण त्याच्यामध्ये आयुष्यात काळ केवढा मिळाला त्याला स्वतःचा थोडासा. 3 मुलं पदरात नवरा म्हणून गेला. मोठा मुला होता ओंकार. तो त्याला पोलिओ झाला होता. वाकडा तिकडा होता पडायचा सारखा. मी त्याचा काय उपयोग. 2 नंबरची कासाबाई नावाची मुलगी होती. एवढ्या लहान वयात तिचं लग्न करून दिलं होतं आणि सासरी छळ करून तिला परत पाठवून दिलं होतं. अगदी सळ्या टाकून तिच्या पाठीवरती भाजलं होतं. अशा लक्षामध्ये तिला सांभाळायचं तिची न्याय करायची. मोठ्याचं सगळं आयुष्य करायचं आहे. आणि 3रा जो मला होता सोपान तो सगळ्यात लहान आहे. तो अगदी व्यवस्थित आहे. तो मोठा कमी झाला नंतर सकाळमध्ये तो. आणि हे एवढं सगळं आणि 400 रुपयाचं कर्ज घेऊन गेला होता मला. मी त्या काळचा सोन्याचा दर आणि आताचा सोन्याचा दर याच्यावरती कर्ज किती असेल याचा विचार केला तर जवळजवळ ते 35 लाखाचं कर्ज होतं 400 रुपये त्या काळामध्ये. भाऊबंदी हे सगळं तुम्ही ही बाई उभी लागतो. नवरा मेल्यानंतर लक्षामध्ये घ्या तिनं आरसा बघायचा बंद करून टाकला आणि ती म्हणते आरसी झाली पारखी मध्ये. आरशी आरसा म्हणजे आरसी पारखी. आता तो पुन्हा सारखी असं काय त्या लक्षात घ्या. बहिणी आता तो तुझ्यासाठी स्वतःच तसं उत्तर देतं का की याच्या पुढं तुझं तुला एकट्याला जाण्याचं आहे. ही पोरं घ्यायची आहे. सगळं जग उलटं गेलं तरी तुझं तुला ते जाण्याचं. तिची एक नणंद होती आणि ही सकाळी जायला तर ते त्यांच्या घरी एक देवाचं चित्र होतं. त्याला 8 हाताचा एक देव होता आणि त्याला ती नमस्कार करायची. त्याला त्या नंदीनं विचारलं राजस तिचं नाव होतं की वहिनी काय मागतेस तू देवाकडं. तर तिने बहिणाबाई चौधरीने सांगितलं राजस देवाला 8 हात आहेत. एकही रिकामा नाही. प्रत्येक हातात काय असतं शंकर असतं चक्र गदा काय आणखी फुलं असतात नारळ असतात काहीतरी असतं. गणपती तर लाडू घेऊन बसायला गणपती माझा आवडता देव. त्या देवापेक्षा मला लाडूच आवडतो जास्त. हे 8 हात आहेत तो एकही रिकामा नाही. त्या देवानं जमीन दिली घर दिले मुलं दिली नवरा घेऊन गेला. आता आणि काय द्यायला पाहिजे मला. देवाला त्याची 100 कामं आहे. आमची कामं आम्हीच करायची असतात. स्वावलंबनाचा कसा घडा आहे लक्षात नाही. पेपरला तुम्ही गेला की 2 पॉईंट ही मुलगी सांगेल काय 2 पॉईंट तो मुलगा सांगेल काय मागचा काय सांगेल काय किती अवलंबून असतो त्याच्या बाबतीत. एक मुलगा तो परीक्षेला बसला सारखं मागं बघायला त्या सुपरवायझरने धरलं राहतं. सारखं का मागं बघत असतो की तो प्रश्नपत्रिकेत गेले मागे पाहा म्हणून म्हणला. अरे ते मागं म्हणजे ह्याच्या मागे म्हणले ते इकडं मागं म्हणलं. ते किती प्रकारात ही म्हणते आमची कामं आम्ही देवावर अवलंबून राहायचं. तो 700 झाला प्रकार.
हे असला प्रकार ह्या बाईचा नवरा मेल्यानंतर खेड्यापाड्यात कळेल तसं तसं बायका येत होते बोलवायला. 3 दिवस तिनं सुतक पड, फक्त 3 दिवस. 100-150 वर्षापूर्वीची कथा मी तुम्हाला सांगतोय. अशिक्षित बाई म्हणजे न शिकलेली, अडाणी हे नव्हे. आणि मग त्यावेळेला तिसऱ्या दिवशी ती उठली आणि सगळ्या मुलांमध्ये जावा खेळा तुम्ही आता, आणि आपण कुठे गाणं गुणगुणत झाडायला लागले आपण वगैरे. कसं कळेल तसं खेड्यापाड्यात काय पत्र देत नव्हते, तोंडी निरोप व्हायचे. बायका तशा बायकांचं झुंड आलं. आणि त्या बायका दसुकल्याच येतो, कारण हिला नवरा मिळायचं काही दुःखच नाही. मग त्याने विचारलं, बहीण मग बाई हे बसली बोलणं सगळ्याला. एका मात्याने विचारलं, बहिणा नवरा मिळाला लक्षात दुःख नाही काय, सुचत नाही काय त्याला. बहिणाबाई काय उत्तर ते लक्षात नाही. ती सांगते, नवरा मेला म्हणजे काय झालं. नवरा मेला म्हणजे कपाळचं कुंकू पुसलं, पण माहेरचं जे गोंधन कपाळावर आहे ते भाग्याला आमंत्रण दिलं. पूर्वी गोंधन असायचं बघायचं, तो प्रकार होता, चांगला प्रकार होता. पण आता ते गेलं गोंधनचा. नवरा मेला म्हणजे कपाळचं कुंकू पुसलं, पण नवऱ्यानं रेखलेल्या भाग्याच्या रेषा पुसलेल्या नाही. नवरा मेला म्हणजे मनगटातल्या बांगड्या पिसल्या, पण नवऱ्यानं दिलेली मनगटातली हिंमत पिसलेली नाही आहे. नवरा मेला म्हणजे गळ्याचं मंगळसूत्र तुटलं, पण त्यानं घातलेली गळ्याची शपथ भंगलेली नाही आहे. नवरा गेला कुठं, नवरा माझ्यातच आहे. आजकाल दुर्दैवानं एखाद्या भगिनीला, आजकालमधून तुम्हाला पतिनिधन वगैरे असं जर झालं, दुर्दैव होऊन येतं पुराचं, तरी सुद्धा ती सगळे सौभाग्यानंतर घालते. अनुराधा पौडवाल जी आहे ती सगळं मंगळसूत्र वगैरे सगळं बंद करून टाकत ना. पण तिची मुलगी कविता म्हणा, ती म्हणली, आई सगळं घाल घेते आणि तू हे सगळं केल्यामुळे आम्हाला बाबा गेलं असं वाटतं बघ, ते असं तर बाबा आहेत असं वाटतं मला. पण ह्या सगळ्याचा अर्थ बहिणापर्यंत त्या काळामध्ये सांगितलं. तिचं ती आजारी पडली की आपल्या ह्याला सांगायची, मुलाला कॉलेजमध्ये असायचं सोपान देत होते, तो आला किती बरी होती, औषध नाही काही. तिनं त्यांना एकदा विचारलं, आई मी आल्यामुळे तू कशी काय बरी होतेस. ती म्हणाली, तू औषधासारखा येतोस. शब्द कसे सुंदर आहे बघा ह्या परिस्थितीत. त्यामुळं हा सगळा प्रकार जो हे आहे ती फार विनोदी होती. असलं सगळ्यांना ती रडत बसून त्याच्यातला वाहन. लक्ष्मीबाई टिळक तिच्याकडे जायच्या, दोघी राहायच्या, आणि त्या गलीतली मथू आजी म्हणून एक म्हातारी होती. ती मथू आजी यायची आणि ती अगदी घोडी होती, काही घोडी माणसाचा अगदी घोडी. आणि ती यांना सांगत आली, काय करायचं, आमच्या गलीतला एक माणूस मेला. मग ह्या दोघींनी विचारलं, कसं काय मेला हो. काय हो, काय नव्हतं, काय नाही, पाप जीव गेला आणि मेला. आता जीव गेल्यावर म्हणतात ना, ती इतकी गोळी झाली. आणि मग ही बहिणाला म्हणायची, अरे जीव गेला नसता तरी मेला नसता का. जीव गेला एक गतिमंद मुलगा त्यांच्याकडे, आपण त्याला अलीकडे गतिमंद असा शब्द वापरतो. त्याला वेळा म्हणतात, कोणी काय म्हणतात, त्याच्यावर कोणीही बोलत नव्हतं. पण बहिणाबाईवरून देव देऊन बसायचं. सोपानदार चौधरीने विचारलं तिच्यामुळे, आई ह्या वेड्यावर काय म्हणत बसतेस तू. ती म्हणली, ए वेडा, त्याला जे माहिती आहे तुला हे काय म्हणले ते काय, त्याला काय माहिती आहे. तो म्हणला काल गेला होता शहरामध्ये आला, मला म्हणला उलटा पाऊस बहिणा मी बघितलो. पाऊस म्हणजे वरनं सगळं खाली पाणी येतं, पण ह्याला उलटा पाऊस होता, खाल्लं वर जातं. तो शहरामध्ये गेला होता आणि कारंजा बघितल्या होत्या, वर म्हणजे उलटा पाऊस पडला कारंजा. किती गमती जमतीने ह्या सगळ्या ह्याच्या लक्षामध्ये घ्या. सरकी माहिती आहे तुम्हाला, कापसाचं बोंड माहिती आहे, कापसाचं बोंड ते सोपानदेव चौधरीने घेतलं हातावरती आणि ते दाखवलं सगळ्याला, आपल्या आईला दाखवलं. आणि तो म्हणला, आई हे बघ कापसाचं बोंड किती सुंदर आहे. कापसाचं बी मध्ये असं त्याला सरकी म्हणतात. आणि मग ती बहिणामध्ये निरखून बघितलं, प्रतिभा कशी असते लक्षामध्ये घ्या. आणि ती म्हणाली, सोपान्या देव किती दयाळू. ह्या सरकीला उदार पांढरे शुभ्र कपडे घालून पाठवले. माणूस इतका स्वार्थी आहे, तिच्या अंगावरचे कपडे त्याला आपल्या अंगावर घातले आणि तिला उघडी केली. काय आहे लक्षामध्ये का सगळं. म्हणजे ती सरकी उघडी झाला आणि आपण कॉटनचे कपडे आपण घालत राहतो. एका क्षणात असं जर काय ऐकलं ना, तर आपल्या जाणीवीच्या कक्षा विस्तारतात असं आपल्या लक्षामध्ये येणार. त्यामुळे ह्या पद्धतीचं कविता लिहिणं, अशा पद्धतीचं साहित्य निर्माण करणं हे फार महत्वाचं असतं. आणि तुम्ही ते सगळं करू शकता, लक्षामध्ये घ्या. आता ते मगाशी मी सांगितलं ते वाक्यांचे गोळे असं काय करू नका. चांगलं काय दिलं अशोक सर, तुमचे फार चांगले कवे, उत्तम कवे, आणि तशा कविता लिहिण्याचा प्रयत्न.
तुम्ही काय असं मला वाटतं. हे काय होतं, साहित्य म्हणजे तरी काय म्हणतो आपण त्याला, तर वेदनेच्या जमिनीवरून आनंदाच्या आकाशाकडील पृथ्वीचा प्रवास हा साहित्य निर्मितीचा इतिहास असतो. लक्षामध्ये वेदनेची जमीन आहे आणि आनंदाच्या आकाशाकडील प्रवास आहे. जीवन सगळं दुःखानं भरलं. किती दुःख असतात माणसाला, लक्षामध्ये घ्या. तुम्हाला मी काही दुःखाची काही दोन गोष्टी सांगतो. ते स्मिता तळवळकरनं चौकट राजा नावाचा चित्रपट काढला होता, मतिमंद मला होता. तेव्हा ती कथा गोळा करतो, तिला एक कथा सापडली असते. त्याच्यामध्ये एक सुंदर जोडपं होतं, नवरा बायको, अगदी तरुण आणि खूप प्रेमळ, हायली क्वालिफाईड दोघेजण. असं लोक म्हणायचे की कोणाची नजर लागू नये. एक बाळ, ती गरोदर होती, अजून बाळ जन्माला यायचं होतं. स्कूटरचा अपघात झाला आणि ऑफिसमधून येत असताना तिचा नवरा गेला. तरुण मुलगा, ही सत्य कथा नाही लक्षामध्ये. काय झालं असेल त्या बाईला, त्या पोटात आणि बाळ आहे, कालांतराने ते बाळ जन्माला, ते मतिमंद होतं आणि वाढत होतं. असं त्याची वाढ होती शारीरिक, पण बौद्धिक वाढ काही नव्हतं, त्याला काय कळत नव्हतं. हा एक प्रकार. ही मुलगी नितांत सुंदर, दिखणी, शिकलेली, तिची सासू सासरे देवासारखे. सासू सासरे तिच्या आई वडिलांकडे गेले आणि त्या आई वडिलांना म्हणाले की तिचं दुःख मला बघवेना आणि तिचं लग्न करूया, आपण लग्न करून देऊया. आता किती 25 ते आलेले 25 तर ते म्हणले तुम्ही देवासारखे आहे, आपण सगळं म्हणून सांगा. मग सगळ्यांनी म्हणून सांगितलं तिला. तर ती म्हणाली ठीक आहे, मी लग्न करून येते, पण या मुलासह माझा स्वीकार कोण करणार असेल तर मी काय. लोक यायचे बघायला, त्या मुलाला बघितलं ही अडवडली परत यायची. शेवटी जे आई वडील वगैरे म्हणाले की अगं आम्ही त्या पोराला सांभाळतो. नाही पोरं माझ्यावर पाहिजे. त्यानंतर एकटा आला, चांगला होता तो, त्याची प्रति अशीच वाढली होती. तो म्हणाला मी तुला स्वीकारतो, त्या बाळालाही स्वीकारतो, पण एकच अट माझी, त्याला चांगल्या त्याची जी शाळा आहेत, आश्रम आहेत, तिथं ठेवूया आपण, त्याला सगळा पैसा देतो मी त्याला त्याच्यासाठी, काळजी नको, पण तो आपल्या संसारात नको. कारण तिथं आम्ही त्याला काही करू शकणार नाही, ते तुझे सुधारेल. त्याला एका आश्रमात सोडले आणि हे निघून गेले दोघे. आणि त्यानंतर भिंतीवरचं घड्याळ चोरीला गेलं 2 दिवसात, मोठं घड्याळ. तो व्यवस्थापक होता, त्याला काय कळणार नाही काय झालं, त्याला दुसरं घड्याळ लावलं. 2 दिवसात तेही घड्याळ चोरीला गेलं, वॉल क्लॉक. आणि मग त्याला संशय ह्या मुलाचा की आता नवीन आलेले हेच आहेत. आणि रात्री सगळे झोपले असताना एकदम त्याला चादर ओढली, तर 2 घड्याळ त्याच्या अंतरावर होते, दोन्हीला मिठी मारून तो झोपला होता. कोणालाच काय कळलं. मग त्यांनी सायकियाट्रिस्टला बोलवलं, त्यांचा जो मानसोपचार तज्ञ होता त्याला बोलवलं आणि त्यांना बघितलं. अरे त्या आईला बोलावं म्हणले या पोराच्या. मग ते दोघी नवरा बायको आला आणि मग त्याला मानसोपचार तज्ञाने विचारलं की हा घरी तुझ्याजवळ कसा झोपत होता हा मुलगा. मग तिने सांगितलं काय नाही, माझ्या हृदयावरती तू आपलं डोकं टेकवायचा आणि मला मिठी मारून तू झोपायचा. त्या मानसूपच्या तज्ञाच्या डोळ्यात पाण्याला तो म्हणाला आईच्या हृदयाची टिकटिक ऐकून याला झोप येत होते. या आश्रमात आई नाही आहे, घड्याळाची टिकटिक आईची हृदयाची टिकटिक म्हणतो आणि तो गाढ झोपतो म्हणाला. काय लक्षात नाही, महाराष्ट्रातला ही कथा आली त्यावेळेला. त्यामुळे दुःख हे असं आहे, दुःखाच्या नाना पर्याय. पण हे दुःख पचवून आपल्याला तिथं उभं राहणं, जसं महिलाबाई चौधरीचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं त्या पद्धतीनं आपण जाणं गरजेचं असतं. म्हणून वेदनेच्या जमिनीवरून आनंदाच्या आकाशाकडे पृथ्वीचा प्रवास हा साहित्य निर्मितीचा इतिहास असतो. सुखाचा त्याग, दुःखाचा भोग, प्रगतीचा योग खऱ्या पृथ्वीला जाळ घालत असतात. त्याला दुःखाचा भोग हे जाण्यामध्ये दुःख भोगावंच लागतं. दुःख अटळ आहे. श्रीरामचंद्राला दुःख 14 वर्षाचा वनवास भोगावा तुम्ही आणि तरी पण असं साईबाबा म्हणा शिकली. आपण तर माणसं हे अटळ आहे. सगळं सुख असं मिळत नाही. जगात कुणीही अशा पद्धतीचं सुखी कोण नाही आहे. तो वेडा असायला पाहिजे, पण तो वेडा हे थोडं मोठं दुःख आहे सारा असं. त्यामुळे सुखाचा त्याग, दुःखाचा भोग आणि विसंगतीचा योग. विसंगतीचा योग म्हणजे काय, जीवन सगळं विसंगतीनं भरलेलं आहे. पूर्वी माझ्या आजी माझ्या तुमच्या आजी म्हणत असेल आजी चांगल्याला चांगलं मिळत नाही बाई म्हणायचं. एखाद्या मुलीचं लग्न करायचं आहे काय पाहिजे, चांगल्याला चांगलं मिळत नाही हे असंच. त्याला जीवनात ते कपाळावर काय लिहिलं त्याला माहिती होतं. सगळीकडे सगळं जातं. अत्यंत बुद्धिमान मुलगा असतो, त्या काय त्याला नोकरी मिळत नाही, ते कायतरी विचित्र जातं, गावात नुसता वाटका लागतो, फिरायला लागतो. आणि ज्याला काहीच येत नसेल ते कुठेतरी चांगलं मास्तर होऊन बसतं आणि कुठं पोलीस होऊन बसतो आणि काहीतरी बसतो.
सगळे तुम्ही तुमच्या जीवनातली विसंगती बघा असं काय, पण ही विसंगती जर असणार आतल्या पृथ्वीला झालं आणि त्यावेळेला आपण हे काय करतो की कसं हे करत असतं. एकच शेवटचं उदाहरण देतो आपण इथे थांबतो. बैलाबाई चौधरीचा जो प्रतिभा शक्ती म्हणजे काय असते, तर हा दिवस आपल्यातली प्रतिभा जागवायचा हा दिवस आहे. स्वामी विवेकानंदांचं अमेरिकेमध्ये भाषण झालं त्यावेळेला असं करायच्या हात काढला त्याचा एक विवेकानंदाचा फोटो तुम्हाला माहिती असेल. तो सोपान दिवस पुण्याला ते कॅनडामध्ये घेतलं आणि घरी येऊन आपल्या आईला दाखवलं बैलाबाई चौधरीला. ही काय लिहित नव्हती वाचत नव्हती काही नव्हतं आणि तिनं ते बघितलं. मग तो म्हणला आई एक मला ओळख. आता तिला काय माहिती होतं मध्ये स्वामी विवेकानंद काय नव्हतं, पण तिनं निर्गुण बघितलं. मग ती काय म्हणते सोपान्या, जर देवाला फेटा नेसवला तर देव असा दिसेल. स्वामी विवेकानंदच्या मधलं देवत्व तिला कळलं चित्रावरून, प्रत्यक्ष बघितलेलं नाही चित्रावरून पक्षामध्ये घेतले. आणि पुढं त्या दरम्यान हिमालयामध्ये एक शिकलेली काही माणसं आता सुद्धा सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे ते सगळं सोडून टाकतात, एकच वैताग येतो आणि ते संन्याशी बनतात. असे क्वालिफाईड संन्यासी सगळे एक त्यांचा तांडा साधून जातात हिमालयातून फिरत होते आणि हिरव्यागार झुडपाझुडपं एकदम स्वामी विवेकानंदांच्या समोर आले. ते तिथं फिरत होते त्यावेळेला. त्यांना जे बघितलं ते सगळे स्वामी म्हणाले शिव शिव, हा तर कैलास पर्वतावरचा शंकर आहे म्हणाले. हे शिकलेले स्वामी आहेत संन्यासी आहेत तेही त्यांना देव म्हणतात. बहिणाबाई न शिकलेले आहेत ती त्याला देव म्हणते. प्रतिभा ही या पद्धतीची असते, तिचा विकास आपल्याकडून व्हावा. सतत मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं सगळ्या गोष्टींना वेळ तेवढी मिळत नाही. लक्षामध्ये घ्या, वेळेचा सदुपयोग करा, लिहा, वाचा, चिंतन मनन करा. तांत्रिक तज्ञाशी पत्रकार सगळे आहेत, सगळे प्राध्यापक सगळे आहेत, प्राध्यापिका आहेत, ह्या सगळ्यांच्यावर चर्चा करा. की तुमचे फक्त मराठीच्याच याच्याशी बोलायला पाहिजे, हिंदीच्या मुलांनी इंग्लिश असं काही प्राचार्य म्हणजे प्राचार्य तर ऑलराऊंड आहे. सगळ्या वेगळ्या वेगळ्या याच्यात ज्ञान त्याच्याबद्दल आपल्याला सगळी चर्चा झाली सगळ्यांनी कुणाकडे सगळं आमचा जन्मसिद्धीसाठी आहे. मी तर प्राध्यापकांना सांगत असतो शिक्षकांना, विद्यार्थ्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या, तुमच्या मुलाकडे देव लक्ष द्या. इकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तिकडे देव देईल लक्ष नाही, असं घडत जातं सर. त्यामुळे असा इथे सुंदर माहोल आहे, एवढं सुंदर चित्र आहे. मी आमच्या अल्कोटी सरांच्या वतीने फार खुश आहे. दडपण आहे मला माहिती होतं ह्या कळायला ह्या मुलांना द्यायला पाहिजे. आणि सगळे इथले बहुत सगळे स्वामीजी मला निकोल मला यांनी ऐकलं मला. आणि त्यामुळं मात्र हे सगळं चित्र त्याला काय उभं केलं आहे सगळं थोडा मोठा विकास केलेला आहे. याच्यापुढे विकासाच्या दिशा कोणत्या असतील आणि एवढी सगळी पत्रकार मंडळी इथे येतात, हे सगळे एकरूपतात. या सगळ्यातून जे काय घडेल ते भव्य दिव्य आणि सुंदरच घडेल लक्षामध्ये. अशी शुभेच्छा करतो.